नमस्कार, मी उमाज किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. मी आज बनवणार आहे झणझणीत व्हेज मराठा. त्यासाठी जे साहित्य लागणार आहे ते मी घेतलेलं आहे. हे गाजर मी किसून घेतलेले आहेत 2. ही पत्तागोबी किसून घेतलेली आहे. काजू घेतलेले आहेत 7 ते 8 आणि हे हिंग आहे. 1 चमचा तीळ, चवीनुसार मीठ, बेसन 1 वाटी, कॉर्नफ्लॉवर अर्धी वाटी, जिरे मोहरी, लाल तिखट, हळद. हे कांदा आणि लसूण घेतलेला आहे. ह्याच्यामध्ये हे कांदा आणि टोमॅटो मी चिरून घेतलेला आहे. इथं गरम मसाला आपल्याला खडी मसाला वापरायचा आहे. त्यासाठी जे साहित्य लागणार ते घेतले. विलायची, लवंग, मिरे, दालचिनी आणि तेजपत्ता. हे इथं लसूण अद्रकची पेस्ट घेतलेली आहे. हिरवी मिरची, हे जिरेची पावडर आहे. हे धना पावडर, गरम मसाला, कोथिंबीर आणि हे दुधावरची साय घेतलेली आहे 2 चमचे. अजून एक लसूण आणि अद्रक बाजूला घेतलेली आहे थोडंसं. आणि हे कसुरी मेथी, हे कांदा लसूण मसाला, तेल आणि तूप आणि आपल्याला बटाटे 2 लागणार आहेत. मी ही बटाटे उकडून घेऊन किसून घेतलेले आहेत. आता याच्यामध्ये आपल्याला ते सगळ्या भाज्या ॲड करून घ्यायच्या आहेत. यामध्ये आता हे पत्तागोबी, गाजर, लसूण अद्रकची पेस्ट, हिरवी मिरची, जिरे पावडर, धना पावडर, गरम मसाला, लाल तिखट, हिरवी मिरची वापरलेली आहे. पण ही भाजी जी आहे ते झणझणीत असते, त्यामुळे मी तिखट जास्त वापरत आहे. हळद पावडर, चवीनुसार मीठ, थोडीशी कोथिंबीर, कॉर्नफ्लॉवर आणि बेसन जसं लागेल तशा पद्धतीनं आपल्याला वापरायचं आहे. मी 1 वाटी घेतलेलं आहे. पण अगोदर सुरुवातीला हे सगळे व्यवस्थित मिक्स करून बघायचं. जर पत्तागोबीला जर पाणी अजून सुटलेलं असेल तर अजून मग बेसन यामध्ये ॲड करायचं. हे सगळे एकजीव करून घेतले मी. यामध्ये 1 चमचाभर तेल टाकून घ्यायचं आहे. परत अजून एकजीव करून घ्यायचं. मी तेल गरम करायला ठेवले होते. तेल व्यवस्थित गरम झाले आपलं. यामध्ये मी हे एक एक करून कोफते सोडून घेणार आहे. अशा पद्धतीने आपले कोफते तळून झालेले आहेत. आता काढून घेते. सगळे कोफते असेच तळून घ्यायचे आपल्याला. असे आपले कोफते तळून झालेले आहेत सगळे. हे 1 वाटी बेसन आणि कॉर्नफ्लॉवर अर्धी वाटीची घेतलं आणि सगळं साहित्यामध्ये 25 ते 30 कोफते तयार झालेले आहेत आपले. ते बाजूला कढईमध्ये आता आपल्याला एक कांदा तळून घ्यायचा आहे. लालसर होईपर्यंत व्यवस्थित तळून घ्यायचं आहे. लालसर रंग येईपर्यंत परतवून घेतले कांदा. तर यामध्ये मी टोमॅटो टाकून घेणार आहे. लसूण आणि अद्रक पण टाकून घेणार आहे यामध्ये आणि व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचं आहे. हे पण कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित लालसर झालेत आपले. आता यामध्ये बघा काजू आणि तीळ हे पण आपल्याला व्यवस्थित यामध्ये परतवून घ्यायचे. एखादा 1 मिनिटभर आणि गॅस बंद करून घेऊन आता याची प्युरी करून घ्यायची आहे आपल्याला. भांड्यामध्ये मी परत तेल टाकून घेणार आहे. तेल जरा जास्त लागणार आहे या भाजीला. जिरे मोहरी,
यामध्ये आता एक खडी मसाला सगळा टाकून घेणार आहे आणि यामध्ये हे प्युरी जी करून घेतले आपण, ही प्युरी यामध्ये टाकून घ्यायची आहे. असं व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आता 1 चमचाभर तूप टाकून घ्यायचं आहे लगेच. असंच परतवून घ्यायचं 1-2-3 मिनिट अजून. ह्याच्यात लाल तिखट, चवीनुसार मीठ, ह्याच्यामध्ये आपल्याला चिमूटभर हिंग टाकून घ्यायचं आहे. कसुरी मेथी आणि हे कांदा लसूण मसाला आहे. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. यामध्ये आता ही साय पण टाकून घ्यायची आणि ह्या भाजीला आपल्याला गरमच पाणी वापरायचं आहे. मी गरम पाणी करायला ठेवलेलं आहे. यामध्ये मी आता थोडंसं पाणी टाकून घेणार आहे गरम. थोडीशी कोथिंबीर. ही व्यवस्थित शिजू द्यायची ही भाजी आणि ज्या वेळेस आपण जेवायला बसतो ना 1-5 मिनिट अगोदर यामध्ये आपल्याला कोफ्ते टाकून घ्यायचे आणि मग ताट वाढून घ्यायचं. भाजी शिजली गेलेली आहे. आता यामध्ये मी जेवायला वाढून घ्यायचं आहे, त्यामुळे मी हे कोफ्ते सोडून घेत आहे. यामध्ये कोफ्ते सोडून घेत आहे. आता आपल्याला 2 ते 3 मिनिटच शिजून द्यायचे त्यामध्ये कोफ्ते. व्हेज मराठा भाजी तयार झालेली आहे. तुम्ही पण करून पहा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये कळवा माझी भाजी कशी झाली ते सांगा. धन्यवाद.